नमस्कार मित्रमंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आता मी कर्ली नदी जवळ तुमका मी आज दाखवणार असं आपल्या कुडाळमधील कर्ली नदी, जी आपल्या मालवणाक जाता आणि तिथे एक ब्रिज आहे मोठो आणि तो पार करून आपल्याला जावं लागतं मालवणाक. तर मी तुमका आता दाखवते कर्ली नदी कशी आहे आणि कुठे कुठे वाहत जाता आणि कशी काय असा कर्ली नदी आणि बोट वगैरे असतात कर्ली नदी ते पण दाखवते आणि आजूबाजूचो निसर्गसुद्धा दाखवते. अप्रतिम अशी कर्ली नदी आहे. तर मग बघूया कर्ली नदी. तर मित्रमंडळी तुम्ही बघू शकता ही असा आपली कर्ली नदी आणि आजूबाजू बोट वगैरे होत. तर आम्ही जास्तीत जास्त तुमका दाखवायचा प्रयत्न करतो, एक सुंदर असा प्रयत्न. आणि सकाळी येलो, आता सकाळचे 9-9:30 वाजलेत आणि आजूबाजू माड वगैरे बघू शकतास. इकडे मच्छीमारीसाठी वगैरे बोटी होत आणि बोटीतून फिरवतच सुद्धा संध्याकाळच्या टायमिंगला. हे बघू शकतास अप्रतिम अशी आपली कर्ली नदी. आणि ह्या इकडे आपल्या बांधलेल्या गणपती विसर्जनासाठी अप्रतिमा. आणि कोणी जास्त पुढे जायचं नाही कारण खोल आहे नदी तेवढीच. तर हा परिसर तुम्ही बघू शकतास. नदीच्या आजूबाजू घरा वगैरे असत. आणि आता मी पुढच्या तुमका ब्रिज जवळ घेऊन जाते, म्हणजे ब्रिजच्या आम्ही खाली येणार आहोत इकडे. आणि माड वगैरे अप्रतिम नदीच्या बाजूक हे बघू शकतास. ह्यो असा समोर ब्रिज जो जाता मालवणाक. या साईडला जाता ह्यो कुडाळ आणि समोर जाता इकडे मालवणला. तर ही नदी पार करूनच आपल्याला जावचं लागतं मालवणाक. आणि निसर्ग बघा किती अप्रतिम शैला. तर बाजूक नदीच्या भरपूर माड वगैरे होत. तर आम्ही मगाशी या रस्त्याने येणार होतो, तर रस्ता माहीत नव्हता, आम्ही पुढून येलो पण इकडून येऊ का आता मगाशी. तर आता मी तुमका थेट बोटीकडे घेऊन जातोय. सो बोटीत तिकडे बसलो आणि अप्रतिम असं व्ह्यू आहे इकडे. तर वाट बघा मधलेली अशी वाट आणि चालक लय भारी वाटतं. तर पावसात दिलं असतं लय भारी वाटतं, पण पावसात नदीचा पाणी इकडे खूप बाहेर असता. तर आता मी इलो बोटी जवळ, जे तुमका बोटी दिसतात जाताना मालवणाक जाताना त्या बोटी जवळ इलो नदीच्या बाजूक. हे बघू शकतास बोट. आता पुढे तुमका दाखवते बस वगैरे येता आणि कदाचित आपल्या गावात बस बघू. बस येते काय रे, ते डंपर वगैरे जातात बघा वरून. त्या एस टी वगैरे येत. पुन्हा गेलं का चलत, पुन्हा गेलं. तर मित्रांनो मी बघू शकतो हे बोटी. हे बघा बोटी अप्रतिम असत. आणि हेच आपण व्ह्यू बघतो वरून, जो ब्रिजवरनं आपल्याला दिसता. तर तुमका मी वरून एक बस येली ना, आता सुंदर अशी एक कॅप्चर करते बस येली. तर चलत गेलं का पुढे. तर अशी ही आपली कर्ली नदी ना खाली खाली अशी वाहत जाता आणि भरपूर गाव असतात, त्या गावातून अशी जातात. आमच्याच गावात पण ही मिळता खाली नदी ही. तर बघू शकतास हां बोट बाद आहे. तर बोट मित्रांनो अशी ठेवलेली आहे. बोट चांगले आहेत का माहीत नाही, आतमध्ये पाणी मग बाज असतले. पण हे बोट बघू तुमका मस्त वाटतले कारण साईडला लावलेले आहेत, अप्रतिम असे वाटतात बघू. तर पुढे नेऊन तुमका दाखवतोय बोटीत चढक गावता का बघूया. हे बघा फोटो वगैरे काढायचे असतात ना, ते एक नंबर जागा आहे या बोटीमुळे. आणि बोटी बांधून ठेवलेले आहेत, ही चांगली आहे. तर फोटो वगैरे अप्रतिम असे येतले. चढलंच हे माका आवडत चढायला लागतं. तर समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती व्ह्यू भारी वाटतं, डोंगर वगैरे. आणि पाऊस बघा ढग काय येतो. तर पावसात जाईलाच ना तर एक नंबर असं दृश्य आपल्याला बघू गावता इकडे. तर पाणी जरा निवळ नसत, जरा खदीव असतं, पण व्ह्यू भारी असता. तर आता पण तुम्ही व्ह्यू बघू शकता एक नंबर असो. इकडे या साईडला हे बघू शकतास माड वगैरे. तर थोडक्यात आम्ही तुमका आता ही कर्ली नदी आम्ही दाखवली. आता आम्ही त्या ब्रिजच्या त्या साईडनं तुमका मी दाखवणार असे की कशी घरा वगैरे असतात आजूबाजूक आणि नदी पण कितकी भारी दिसता. तर आपण आता जाऊया ब्रिजच्या त्या साईडला. मित्रमंडळी आपण त्या साईडला जाऊयाच, पण त्या अगोदर तुमका मी व्ह्यू दाखवते बोटीतलो. तर मी आता बोटीमध्ये आतमध्ये वर चढा नेलं आणि व्ह्यू बघा मस्त वाटतं. तर इकडचे बोट सगळे बाद झालेले होते, मी बघू शकता. हे बघा
हे पूर्ण इकडे बोटी बाद झाली, त्याचं पाणी बिणी भरला, सगळा तुटलेली बोटी आहेत, म्हणजे काय कामाच्याच बोटी नाही. तशी एक बोट चांगली आहे जिथे आपण उभे असाव, हे बघू शकतास. तर फोटोग्राफी करू गेलास तर अप्रतिम, पण जरा जास्त पुढे जाऊ नको. आणि एक नंबर असं वातावरण. तर तिकडे पण बोटी असत त्या साईडला. आता आपण ब्रिज क्रॉस करून त्या साईडला जाणार असो. आणि माशांचं वगैरे इकडे आवाज येतात इकडे या साईडला कॉर्नरला. तर इकडून तुमका व्ह्यू दाखवते. हो बघा ढग वगैरे काय येतं. तर आता मग आपण जाऊया ब्रिजच्या त्या साईडला. मित्रमंडळी, नदीच्या आसपास तो निसर्ग बघा अप्रतिम असो. तर आम्ही आता तुमका ब्रिजच्या त्या साईडला घेऊन जातो. तर तो गाडी घेऊन येत माझी तिकडून. आणि आसपासला तुम्ही बघू शकतास अप्रतिम अशी नारळाची बाग वगैरे, पोपईची पण झाडं असत. आणि खूप अप्रतिम असं निसर्ग आपल्यासोबत. आणि ह्या निसर्गात फिरा ना एक नंबर वाटतं. तर हो तुम्ही इथून घेऊ बघा कितकं भारी वाटतं. तर असं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरपूर असे निसर्गसंपन्न अशा जागा असत बघण्यासारखी. आणि आता तर मी कायमच्या इथूनच व्हिडिओ बनवणार असं येतेली. आणि तुम्ही हो निसर्ग बघू शकतास. आणि आता कायमचे आपले व्हिडिओ तुमका बघूक गावतले. तर जास्तीत जास्त आम्ही फिरायचा प्रयत्न करतलो आणि जास्तीत जास्त हिडन जागासुद्धा दाखवायचा प्रयत्न करतलो. तर नक्की सपोर्ट करा चॅनलवरील की. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईबसुद्धा करा. तर आता तुमका मी घेऊन जातो आहे ब्रिजच्या पलीकडे. तर पुन्हा एकदा मी इथून तुमका व्ह्यू दाखवते जरा. औषध बघू शकतास. आता जरा सावळी येईल आणि पावसाचं वातावरण काळोख करता. तर हो बघा. आणि ह्या इकडे ब्रिज. आम्ही आता जाणार असो ह्या रोडने. तर तुमका शॉर्टकट येऊचा असत डायरेक्ट तरी पण ह्या रस्त्याने येऊ शकतास. कच्च्या लाल रस्त्याने येऊ शकतास. आणि मस्त जुना रस्तो आता सुंदर वाटतो येऊ तुमका. आणि तिकडून जायला असतं त्या घराकडनं डायरेक्ट तुम्ही इकडे या ठाक्यावर येऊ शकतास समोर. तर आता गाडी घेऊन येलो आपली. तर पुन्हा टर्न मारून आम्ही जाणार असो क्रॉस करून हायवेच्या त्या साईडला. आणि नदीच्या आजूबाजूची तुमका घरा वगैरे वाडी वगैरे दाखवणार असो. तर तिकडून आपल्या वाडी वगैरे बघू गावतली. चल मित्रांनो, हो रस्तो बघू शकतास. येताना आम्ही त्या रस्त्याने गेलो, त्याच्यामुळे तो रस्तो तुमका दाखवू शकलो ना. पण आता तुमका जाताना दाखवते मी. रस्त्याच्या आजूबाजूची झाडं बघा अप्रतिम अशी झाडं आहेत. मित्रांनो, आता आम्ही पोचलो हायवे. तर हो जाता इकडे कुडाळला रोड आणि हो जाता इकडे मालवणला. आणि आता समोर जातो अंकिता हॉटेल जवळ. आजूबाजू तुम्ही घरा बघू शकतास पहिली. त्या मंडळी आपण ब्रिज क्रॉस करून आता गेलो आम्ही अंकिता हॉटेल जवळ. तर पहिला हॉटेल बघू शकतास आणि हॉटेलच्या आजूबाजू परिसर. तर तुमका मी दाखवते पोपट आहे इकडे या साईडला. हा पोपट बघू शकतो बघा. तर मित्रांनो, आता ऊन जाता येता जरा मळब वातावरण म्हणजे मळबडा. आणि हॉटेलच्या आजूबाजूचो परिसर बघू शकतास अप्रतिम असो. बोलता मारे ते पोपट पण बोलके असत बघा. आणि हो असं अंकिता हॉटेलच्या आजूबाजूचो परिसर. आणि बाजू असं नदी. तर तुमका आम्ही दाखवते नदी. तर इकडे तुम्ही येलास ना पर्यटन फिराक वगैरे तर अप्रतिम अशी जागा. आणि आता तुमका मी तो ब्रिज दाखवते रस्तो. तर इकडे साफसफाई वगैरे करतात. आणि इकडे डायनिंग टेबल वगैरे सीट वगैरे आहेत. इकडे बघू शकतास हे असे सीट वगैरे ठेवलेले आहेत लंच वगैरे करूसाठी बघू शकतास. आणि ही असं आपली नदी. आणि नदीच्या बाजू घेऊ तो मगाशी तुमका ब्रिज दाखवले तो ब्रिज. तर आम्ही ब्रिज क्रॉस करून आता ह्या हॉटेल जवळ येलो.
हॉटेल पण तुमका कसं वाटतं अप्रतिम असं कमेंट करून सांगा. आणि हॉटेल पण तुमका दाखवतो एकदा लांबून कसा काय असा. तर नक्की व्हिजिट करा हॉटेलला. आणि संध्याकाळच्या येईलास तर तुमका बोटिंगसुद्धा केली जाणार आहे. इकडे बोट वगैरे ठेवलेली आहे. तुमका मी ती बोट दाखवतोय. 200 रुपये 1 तास ना रे. हां 200 रुपये 1 तास ना. तर ही बोट या बोटीने फिरवतात. या बोटीचा चार्ज असा 200 रुपये 1 तास. तुमका ही मस्तपैकी इकडून या साईडला असं इकडे नदी फिरवून आणणार आहेत. आणि समोरच्या ब्रिजवरून पण तुम्ही व्ह्यू बघू शकता संध्याकाळचं सनसेट वगैरे अप्रतिम असं येतं. तर जास्तीत जास्त तुमका आज आम्ही कर्लिंगची दाखवायचा प्रयत्न केलो आणि हॉटेल पण दाखवलं. तर व्हिडिओ कसा वाटतं नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा. तर मित्रांनो व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच आमका कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा. आणि कोण चॅनलवर नवीन येलास ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण बटन दाबून टाका. तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.